अहिल्यानगर हादरले. डिजिटल अहिल्यानगरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी. भर दिवसात तलवार घेऊन फिरणाऱ्याचा खेळ खल्लास. कोतवाली पोलिसांची धडाकेबाज कारवाई. तलवारीच्या धाकावर दहशत, रक्तरंजित थराराची भीती. अहिल्यानगरच्या रस्त्यावर फिरणारा आरोपी, धारदार तलवारीसह फिरणारा संतोष गाडे अटकेत. हातात धारदार तलवार, रस्त्यावर मोकाट फिरणारा एक तरुण आणि त्याच्या दहशतीने परिसरात पसरलेली भीती. मात्र काही क्षणातच कोतवाली पोलिसांनी रचला सापळा आणि थरारक कारवाई करत आरोपीला केले जेरबंद. अहिल्यानगर शहरातील जुन्या कलेक्टर ऑफिसकडे जाणाऱ्या रस्त्यावर आज दुपारच्या सुमारास एक धक्कादायक प्रकार समोर आला. हातात धारदार लोखंडी तलवार घेऊन एक इसम भर रस्त्यात फिरत असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार कोतवाली पोलीस स्टेशनचे तपास पथकातील पोलीस सब इन्स्पेक्टर प्रवीण पाटील हे सहकाऱ्यांसह कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस निरीक्षकांकडून त्यांना माहिती देण्यात आली. सैनिक लॉन ते जुने कलेक्टर ऑफिस या मार्गावर एक व्यक्ती धारदार शस्त्र घेऊन फिरत आहे. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. संशयित हालचाली करत फिरणाऱ्या त्या इसमाला पोलिसांनी घेराव घालून पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एक धारदार लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. चौकशीत आरोपीचे नाव संतोष राजू गाडे, वय वर्ष 41, राहणार तांबेमाळा, तिसगाव रोड, बुरुडगाव, तालुका जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचे समोर आले. या प्रकरणी पोलीस अंमलदार सूरज दिलीप कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक 528/2026 अन्वये भारतीय शस्त्र अधिनियमन 1959 चे कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस सब इन्स्पेक्टर प्रवीण पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंदे, विनोद बोरेगे, विशाल ढवळे, शाबीर शेख, दीपक रोहकले, सत्यम शिंदे, सूरज कदम, अतुल काजळे, अमोल गाडे, स्पर्श शिंदे, शिरीष तरटे, दत्तात्रय कोतकर, सचिन लोळगे, संकेत धीवर, अतुल लाटे आणि महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल पल्लवी रोहमले यांनी धडाकेबाज कारवाई केली. दरम्यान आता रस्त्यावर तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्यांना पोलिसांनी स्पष्ट इशारा दिलाय. कायदा हातात घेणाऱ्यांची जागा आता थेट तुरुंगात असेल. प्रतिनिधी राणिका स्लिवाल, डिजिटल अहिल्यानगर.